राजे निंबाळकर हत्याकांडाचा आज तब्बल 20 वर्षांनी निकाल लागणार आहे। माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवरती आरोप आहेत। आरोपींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। सर्व 9 आरोपी सध्या जामिनावरती बाहेर आहेत। ओमराजे निंबाळकर थोड्याच वेळात कोर्टामध्ये दाखल होतील। हे दोन दृश्य आपण बघतोय। ओमराजे निंबाळकर पुण्याहून निघालेले आहेत। मुंबईच्या दिशेने थोड्याच वेळात ते कोर्टाच्या परिसरात पोहोचतील। दुसरीकडे मुंबई सत्र न्यायालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि थोड्याच वेळात मुंबई सत्र न्यायालयामध्ये सर्वजण पोहोचतील आणि तब्बल 20 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे। ओमराजे निंबाळकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने या निकालासाठी निघालेले आहेत। मुंबई सत्र न्यायालयाच्या बाहेरची ही दृश्य आपण सध्या बघतोय। पवनराजे हत्याकांडाचा तब्बल 20 वर्षांनी निकाल लागणार आहे। त्यासाठी ओमराजे निंबाळकर मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। पद्मसिंह पाटील यांच्या सोबतच 9 जण आरोपी आहेत। सर्व जामिनावरती बाहेर आहेत आणि सर्व आरोपींना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष, संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलंय। 2006 मधलं हे हत्याकांड आणि त्याचा तब्बल 20 वर्षांनी हा निकाल लागतोय। आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, काय आत्ताचे अपडेट? सध्या ओमराजे निंबाळकर जे आहेत आपण पाहतोय की कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचं सगळं कुटुंबीय त्यांच्यासोबत आहे। 20 वर्षानंतर या हत्याकांडाचा निकाल जो आहे तो आज लागतोय। आपण पाहतोय की सकाळीच पुण्यावरून त्यांचं सगळं कुटुंब जे आहे ते कोर्टाच्या दिशेने मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं होतं आणि सध्या ते कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। 20 वर्षानंतर या खटल्याचा निकाल जो आहे तो लागतोय। त्यामुळं आजच्या या निर्णयाकडे कोर्ट जे आहे त्या हत्याकांडासंदर्भात नक्की काय निर्णय देते पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र संपूर्ण कुटुंब, त्याचबरोबर पवनराजे निंबाळकर यांच्यासोबत जे समद काजी यांचं कुटुंबीय होतं ते कुटुंबातले सदस्य सुद्धा जे आहेत ते कोर्टामध्ये सध्या पोहोचलेले आहेत। आज कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष असणार आहे ते म्हणजे कोर्टाकडून 20 वर्षानंतरची आजची अंतिम निकालाची तारीख जी आहे ती गेल्या वेळेस निश्चित करण्यात आलेली होती आणि आज कोर्टाकडून निकाल जो आहे तो दिला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणामधले 9 आरोपी, त्याचबरोबर माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांना सुद्धा आज कोर्टामध्ये हजर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि आज कोर्टाकडून या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने काय निर्णय दिला जातो पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या निर्णयानंतर ओमराजे यांचं राजकीय भविष्य जे आहे ओमराजेंनी स्पष्ट केलेलं होतं की 20 तारखेनंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन। त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे। एकीकडे ओमराजेंनी घेतलेली भूमिका तर दुसऱ्या बाजूला 3 जून 2006 ला जी हत्या करण्यात आलेली होती त्या हत्याकांडाचा निकाल जो आहे तो आज लागतोय आणि आपण पाहतोय की सध्या ओमराजे निंबाळकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे कोर्टामध्ये दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर याच कोर्टाबाहेरनं आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। कृष्णा, बरोबर किती वाजता निकाल जाहीर होणार? मुंबई सत्र न्यायालयाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। ओमराजे निंबाळकर हे नुकतेच पुण्याहून मुंबईला पोहोचलेत, कोर्टाच्या परिसरात पोहोचलेत। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल हा थोड्याच वेळात जाहीर केला जाणार आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, श्वेता, निकालाची वेळ ही 11 आहे आणि 11 वाजता न्यायाधीश आपल्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर या निकालाचे वाचन करण्यास सुरुवात करतील। मात्र 16 तारखेला जेव्हा ही निकालाची वेळ निश्चित करण्यात आलेली होती तेव्हा न्यायाधीशांनी ही सुनावणी 19 तारखेला घेण्याचं निश्चित केलेलं होतं। मात्र एक आरोपी पिंटू सिंग चौधरी जो मुख्य शूटर आहे त्याला बिहार पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेतल्यामुळे त्याला 20 तारखेला कोर्टात आणणं शक्य असल्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि म्हणून 20 तारखेला हा निकाल म्हणजे आज हा निकाल दिला जाणार आहे। खरं तर निकालाच्या 2 महत्त्वाच्या बाजू आहेत ज्या निंबाळकर कुटुंबियांसाठी महत्त्वाच्या असणार आहेत। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची 20 वर्षापासून खटला सुरू असल्यानंतर न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये निंबाळकर कुटुंबीय आहेत। त्याचबरोबर खासदार ओमराजे निंबाळकर यांचं राजकीय भवितव्य सुद्धा हा निकाल आजचा स्पष्ट करणार आहे आणि त्यामुळे आजचा निकाल नेमका काय असणार आहे। जे 9 आरोपी आहेत ज्यामध्ये माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचा देखील समावेश आहे आणि इतर 8 आरोपी, अशा 9 आरोपींना कोर्टाकडून दोषसिद्धी केली जाते का, किंवा आरोप जे आहेत ते त्यांच्या विरोधामध्ये काही चार्जेस फ्रेम करण्यात आलेले होते ते कशा पद्धतीने पुराव्यांच्या आधारे सिद्ध झालेले आहेत का आणि त्याच्या आधारावरती त्यांना येत्या काळामध्ये शिक्षा सुनावली जाते का,
याचं स्पष्टीकरण जे आहे ते आज कोर्टाच्या माध्यमातून दिलं जाईल। खरं तर आरोपी जर दोषी आहेत असं आज कोर्टाने जाहीर केलं तर त्यांना कुठल्या कलमाखाली किती शिक्षा होती हे त्या काळामध्ये तपशीलवार कोर्टाकडून स्पष्ट केले जाईल। मात्र 20 वर्ष या सगळ्या प्रकरणाचा खटला सेशन कोर्टामध्ये सुरू होता। सीबीआयचा सगळा तपास या सगळ्या प्रकरणामध्ये झालेला होता। 2005 पासून आतापर्यंत हे प्रकरण टप्प्याटप्प्याने अनेक वेळा रखडलं गेलं, मात्र अखेर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आता हे प्रकरण निकालापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। 11 वाजता न्यायाधीश सत्यनारायण नविंदर यांच्या कोर्टामध्ये आजचा हा निकाल दिला जाईल आणि त्यामुळे न्यायाधीश सत्यनारायण नविंदर हे कशा पद्धतीने निकालाचं वाचन करतात, आरोपी सगळे कोर्टामध्ये हजर असणार आहेत, त्यामध्ये सर्व 9 आरोपींना कोर्टामध्ये हजर राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे 9 आरोपींना कोर्टाकडून दोषी मानलं जातं का आणि दोषी जर मानलं जात असेल तर येत्या काळात त्यांना कशा पद्धतीची शिक्षा सुनावली जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। माजी गृहमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी असलेले पद्मसिंह पाटील हे 86 वर्षांचे आहेत आणि त्यामुळे त्यांची तब्येत पाहता त्यांना मागच्या वेळेला जेव्हा या निकालासाठी आणण्यात आलेलं होतं तेव्हा 16 तारखेच्या सुनावणीमध्ये त्यांना रुग्णवाहिकेमधून सत्र न्यायालयामध्ये आणण्यात आलेलं होतं। त्यामुळे आज सुद्धा त्यांना रुग्णवाहिकेमधून कोर्टात आणण्याची शक्यता आहे। थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलं ओमराजे निंबाळकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय, त्याचबरोबर त्यावेळेला पवनराजे निंबाळकर यांच्यासोबत उस्मानाबादकडे जात असताना 2005च्या जून महिन्यामध्ये त्यांच्यासोबत असलेले त्यांचे ड्रायव्हर समद काझी यांची सुद्धा हत्या झालेली होती। त्यामुळे समद काझी यांचं देखील कुटुंबीय मागच्या वेळेप्रमाणेच आजही कोर्टामध्ये उपस्थित राहणार आहे। त्यामुळे दोन्ही कुटुंबियांसाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। निकाल नेमका काय असेल त्यापेक्षा 9 आरोपींना या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी मानलं जातं का हे आज खरं तर स्पष्ट होईल। त्यामुळे न्यायाधीशांकडून दिल्या जाणाऱ्या निकालाची सगळी प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्राला आहे। दुसरीकडे ज्या काही राजकीय चर्चा सध्या सुरू आहेत त्यामुळे ओमराजे निंबाळकर ज्या निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत त्या निर्णय घेण्याच्या तयारीच्या आधी आपण पाहतोय की या निकालाची वाट ते पाहतायत। त्यामुळे आजचा निकाल त्यांच्यासाठी सुद्धा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण ते न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि गेल्या 20 वर्षापासून आम्ही ही वाट पाहतोय असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। मात्र बंडखोरीची अधिकृत माहिती त्यांच्या वतीनं अद्याप देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे आजचा निकाल काय येतो त्याच्यावरती ओमराजे निंबाळकर हे कदाचित राजकीय निर्णय घेऊ शकतील। मात्र निंबाळकर कुटुंबियांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे असं म्हणावं लागेल। खरं तर 16 तारखेला हा निकाल या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल, तुमच्याकडनं माहिती घेत राहूच। तुर्तास धन्यवाद।